जतमध्ये विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे चक्का जाम आंदोलन। जत येथे प्रहार संघटनेने गुरुवार दिनांक 24 रोजी शेतकऱ्याची कर्जमाफी, दिव्यांगांना पेन्शन वाढ, शेतीमालाला कमीत कमी 20 अनुदान, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करणे, धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ देणे आदी मागण्यासाठी प्रहार संघटनेचे जत तालुका प्रमुख सुनील बागडे, विविध संघटनेचे नेते, सर्व पक्षाचे प्रमुख नेते, दिव्यांग बांधव व शेतकरी बांधव या चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते। मागण्याचे पत्र जतचे पी.आय. कोळेकर यांना देण्यात आले। प्रहार संघटनेचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्याचे कर्ज माफ करा व विविध मागणीसाठी राज्यभर सतत मागण्या करत आहेत, परंतु अजून महायुती सरकारने ती केली नाही। परंतु आता आम्ही थांबणार नाही। आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटना यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचे प्रहार संघटनेचे जत तालुका अध्यक्ष सुनील बागडे म्हणाले। खरं तर आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात महाराणा प्रताप चौकामध्ये चक्काजाम आंदोलन करायला आलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने रासपचे प्रमुख पदाधिकारी आहेत, वेगवेगळे संघटनेचे पदाधिकारी आहेत, वेगवेगळे पक्षाचे प्रमुख नेते मंडळी, आमचे शेतकरी बांधव आहेत, तसेच मच्छीमार बांधव, दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून बच्चूभाऊ कडू हे महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलन करत आहेत। अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आंदोलन केल्यानंतर सरकार बच्चूभाऊंची भेट घेतली आणि त्यांना आश्वस्त केलं की बाबा आपण तुमच्या मागण्या मान्य करू, मात्र सरकारने अद्याप मागण्या मान्य केलेल्या नाहीत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने सरकार उभा आहे का यावरती चिंतन करण्याची गरज आहे। सरकार एका ठिकाणी शेतकरी आमचा आहे म्हणून सांगते, मात्र दुसऱ्या ठिकाणी शेतकऱ्याचे जे प्रमुख जे कृषी मंत्री आहेत ते सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहेत। किती गांभीर्य या शेतकऱ्यांबद्दल या मंत्र्याला आहे। खरं म्हणजे त्या मंत्र्याची हकालपट्टी करणं गरजेचं आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांना पेन्शन वाढ झाली पाहिजे, यासह एकूण 17 मागण्या संदर्भात आज आम्ही या महाराणा प्रताप चौक जत येथे चक्काजाम आंदोलन करीत आहोत।